त्यामुळे निरोगी राहण्यासाठी काय करायचं हो, तुम्ही सगळंच उलटं सुलटं सांगताय हो, आम्ही जगायचं तरी कसं, असा तुमचा ट्रोल मला असणार आहे. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. तुम्ही मला जर विचारलं की असे 2 पदार्थ सांगा की जे आपल्या रोजच्या जेवणामध्ये आणि रोजच्या जीवनामध्ये आहेत, त्यातले डेंजर कोणतं आहे? तुम्हाला सांगून खोटं वाटेल, परंतु ह्या 2 पदार्थांमध्ये दूध आणि पाणी हेच 2 पदार्थ आहेत. पाण्याला जीवन ऐसे नाव असं म्हटलेलं आहे, परंतु हेच पाणी जर अतिरेक झाला तर ते दुःखाचं कारण होतं. जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे, परंतु ते किती? असं शिंपडण्यापुरतं किंवा तीर्थ म्हणून घेऊ एवढंच. तहान लागेल एवढंच पाणी प्या. अतिरेक जेव्हा तुम्ही करता तेव्हा हे पाणी शरीरात जाऊन अत्याचार करतं. शरीरात जाऊन हे पाणी डिपॉझिट होतं. शरीरात हे जाऊन पाणी शेळेपणा निर्माण करतं. जंतू संसर्ग वाढवायला हेच पाणी मदत करत असतं. मग आयुर्वेद काय सांगतो? पिबेत स्वस्थो पीच अल्पशः. पाणी हे निरोगी माणसांनी देखील अल्पशः प्यावे. अल्प म्हणजे कमी प्यावं. एवढं स्पष्टपणे जर लिहिलेलं आहे तर पाणी भरपूर प्यावे हा नियम कोणी, कुठे आणि कसा सिद्ध केला हेच काही कळत नाही. गरज लागली तरच पाणी प्या, नाहीतर पाणी पिऊ नका. साधा सोपा नियम आहे. हा, आता काही वेळा काही डॉक्टर त्या इंग्लिश गोळ्या जेव्हा देतात, मग त्याच्यामध्ये रक्त पातळ करणारी गोळी, कोलेस्ट्रॉलची गोळी, ॲसिडिटीची गोळी, पेनकिलरच्या गोळ्या आणि थायरॉइडची गोळी आणि काही गोळ्या, ह्या सगळ्या गोळ्या ह्या केमिकलपासून बनवलेल्या असतात. त्या घट्ट स्वरूपात बनलेल्या असतात. पोटात जाऊन त्या विरघळण्यासाठी त्यांना पाणी हे माध्यम हवं असतं आणि म्हणून या गोळ्यांवर भरपूर पाणी प्या असं ते सांगतात. कोणी प्या? तर ज्यांना ह्या गोळ्या सुरू आहेत त्यांनी. परंतु तो एक पेशंट जेव्हा घरामध्ये येऊन सांगतो की मला डॉक्टरने 8 गोळ्या लिहून दिल्या आणि मला असं 8 वेळा पाणी प्यायला सांगितलंय, सकाळी पण पाणी प्या, पाण्याचा लेवल कमी होऊ देत नको, पाणी हे शरीरामध्ये सगळं 70% पाणीच असतं, ते पाणी कमी झालं तर म्हणे तुमच्या किडन्या फेल, सगळंच उलटं सांगितलं जातंय. किडन्या फेल होतात पाणी जास्ती झालं तर. आपण याचे व्हिडिओ केलेले आहेत. दामले उवाच पाणी असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला अनेक व्हिडिओ मिळतील. हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. गैरसमज राहू देत नको. तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि तुम्ही बरोबर जर उलट्यातच गेलात, आज जे काही सगळं सुलट होतं हे सगळं उलट सांगितलं जातंय. एव्हिडन्स बेस्ड सायन्स या ज्ञानाखाली ज्यांनी ज्ञान ग्रहण केलेलं आहे त्यांच्याकडनं अशा चुका होत आहेत. कारण त्यांना जीवन म्हणजे काय हे कळलेलंच नाही. पाणी म्हणजे काय हे त्यांना कळलेलंच नाही. पाणी म्हणजे जल महाभूत आहे एक, आणि या महाभूताचा अभ्यास आयुर्वेद किंवा भारतीय अध्यात्मशास्त्र यापेक्षा आणखीन दुसरं कोण चांगलं करू शकणार सांगा मला. ह्या पाण्याच्या त्या समुद्रामध्ये देखील मंथन केलं देवाने राक्षसांना मदतीला घेऊन, आणि मग त्याच्यातनं 14 रत्न बाहेर पडले. शरीरातलं पाणी जर शरीरात साठून राहिलं तर ते जास्ती गडबड करत असतं. पाण्याला जास्ती गडबड होऊ नये यासाठी अतिरेक होऊ देऊ नका. त्यामुळे पाणी हे जे आहे हे पाणी मर्यादित स्वरूपात घ्या. तहान लागली तरच घ्या. सकाळी सकाळी पाणी नको, रात्री झोपताना पाणी नको, जेवायच्या अगोदर पाणी नको, जेवणानंतर पाणी नको, संध्याकाळी 7 नंतर पाणी नको. तहान लागेल तेवढं आणि तहान लागेल तेव्हाच पाणी प्या. आणि प्रत्येकाची गरज तो आतून सांगत असतो. त्याच्या गरजा ओळखा. ऋतूनुसार पाणी घ्या. 2 ऋतू सांगितलेले आहेत, ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतू. या ऋतूंमध्ये पाणी जरा जास्ती लागेल. गरम असतो, उन्हाळा असतो, म्हणजे ऑक्टोबर हीट आणि एप्रिल मे हा जो सीझन आहे, इथे पाणी तुम्हाला प्यायला लागेल. परंतु हे पाणी सुद्धा आपलं प्यायला मिळतंय आणि मिळतंय भरपूर, म्हणजे आपलं पित्त बसलं, ढोसत राहिलो तर हे पाणी देखील त्रास देणार आहे. त्यामुळे पाण्याचा अतिरेक नको. जेवढी भूक लागते तेवढं जेवायचं आणि जेवढी तहान लागते तेवढंच पाणी प्यायचं. आपल्याकडे आचमन करण्याच्या पद्धतीमध्ये देखील ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा 24 नावं घेतली जातात. परंतु ही 3 नावं घेतल्यानंतर 4थं गोविंदाय स्वाहा खाली सोडा. 24 नावांचं पाणी 24 वेळा पिऊ नका असं अध्यात्म पण सांगतं, आमचं धर्मशास्त्र सांगतं. किंवा असं का नाही सांगितलं? ते पळीभरच पाणी सांगितलंय. तिथे लोटाभर किंवा कलश भरून पाणी ओम केशवाय नमः गडगड गडगड गड, ओम नारायण नमः गडगड असं का नाही सांगितलं? धर्म आणि आरोग्य, अध्यात्म आणि आयुर्वेद ह्या वेगळ्या नाहीये. ही सगळे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि त्याचा जो ऍक्सिस आहे तो आहे भारतीयत्व.
या भारतामध्ये ज्या गोष्टी परंपरेने चालत आलेल्या आहेत, ज्या रूढींमधनं आलेल्या आहेत, ज्या धर्मशास्त्रात सांगितल्या आहेत, ह्या सगळ्यांचा संबंध थेट आरोग्याशी येतो. फक्त आम्हाला त्याची लिंक लावता आली नाही आणि म्हणून आपल्याला ह्या रूढी परंपरा म्हणजे काही शास्त्र नाही, हे विज्ञान नाही, ह्या अंधश्रद्धा आहेत असं सुद्धा म्हणणारी मंडळी कमी नाहीत. अगदी विज्ञानवादी आयुर्वेद हा विज्ञानवादच मानतो. नित्य नूतन सनातन आहे, आयुर्वेद सुद्धा सनातन धर्म मानतो. त्यामुळे या पाण्याचे जे नियम आहेत एवढे लक्षात घ्या. आयुर्वेदातलं एक सूत्र सांगतो, आस्या सुखम स्वप्न सुखम ग्राम्योदक अनुपरसा पयांसी नवान्नपानम गुडवैकृतम च प्रमेह हेतू कफकृच्च सर्वम. प्रमेह नावाचा आजार जो डायबिटीसशी जोडवला जातोय, डायबिटीसचा आणि प्रमेहाचा काहीही संबंध नाही. आपल्याला या विषयावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. आता याचा संबंध साखरेशी आहे की कफाशी आहे हे आपल्याला विचार करावा लागेल. ह्याच्यातलं जे पयांसी हा जो शब्द आहे ना, पयांसी, पय म्हणजे दूध आणि पय म्हणजे पाणी, या दोन गोष्टींवर लक्ष ठेवायला सांगितलंय. जर तुम्हाला भविष्यात प्रमेह आणि त्याचे 20 प्रकार होऊ नये असं जर वाटत असेल तर हा श्लोक सगळ्यात महत्वाचा. आणि त्याच्यातले पयांसी हा जो शब्द आहे हा अनेक वचनी आहे. म्हणजे अनेक ठिकाणचं पाणी, म्हणजे ग्राम्य असू देत नाहीतर अनुप असू देत, म्हणजे जंगलातलं पाणी असू देत, सरोवरातलं असू देत, विहिरीचं असू देत, तलावाचं असू देत, नदीचं असू देत किंवा झऱ्याचं असू देत, अतिरेक झाला की ते नुकसान करणार आहे. तसंच दूध देखील, दूध हे गाईचं असू देत, म्हशीचं असू देत, बकरीचं असू देत, शेळी मेंढीचं असू देत, उंटाचं असू देत, गाढवाचं असू देत, नाहीतर वाघिणीचं असू देत, दूध अतिरेक झाला की ते अभिषन्न निर्माण करतं, नासतं. नुसतं दूध प्या, दूध पूर्णार नाही. परंतु जेव्हा ते अन्य पदार्थांबरोबर वापरलं जातं किंवा ते घेतल्यानंतर अन्य पदार्थ, अन्य चवींचे पदार्थ जेव्हा घेतले जातात तेव्हा दूध हा नाशिवंत असल्यामुळे तो दूध नासतो आणि त्याचं रूपांतर आमामध्ये होतं. आणि आम हा सगळ्यात मोठा रोगाचं कारण असलेला घटक शरीरात तयार होणारा असतो, ह्या दुधामुळे तयार होत असतो. आणि म्हणून या दुधावर जरा लक्ष ठेवा. दूध जर गरज नसेल तर पिऊ नका. आज बाजारात मिळणारं जे दूध आहे हे अनेक गाई म्हशींचं दूध एकत्र करून तुम्हाला ते विकलं जातंय. घरात आपल्याकडे जर पाळलेली असेल तर एकच गाय आणि एकाच गाईचं दूध जर तुम्ही पित असाल तर ते श्रेष्ठ सांगितलंय. 10 गायींचं दूध एकत्र केलं तर त्या गायीने प्रत्येक ठिकाणी जो काही चारा वेगवेगळा खाल्लेला आहे त्या सगळ्याचे गुणधर्म त्या दुधामध्ये उतरणार आहेत. आणि मग ते दूध एकत्र होऊन आपल्या पोटात जेव्हा जातं तेव्हा त्या गायीने खाल्लेल्या अन्न पदार्थांचे परिणाम मिक्स स्वरूपामध्ये आपल्या दुधामध्ये येत जातात. आणि आज जे काही सरकारी स्तरावर दूध मिळतं, नको रे बाबा, सगळ्या गायींचं दूध एकत्र, त्याच्यात जर्सी गाई पण आहेत, हॉस्टिन पण आहेत, एचएफ पण आहेत, सगळं जे काय असेल ते सगळं एकत्र करून जेव्हा आमच्याकडे पुन्हा हे दूध नासत नाही का, प्रिझर्वेटिव्ह घातलेली असतात. अहो, ती प्रेत टिकवण्यासाठी जे काही केमिकल वापरलं जातं ते दुधात वापरलं जातंय. तुम्हाला सांगून खरं वाटणार नाही. कृत्रिमरित्या पण दूध तयार केलं जातंय. बाजारामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान अनेक म्हशी एकदम जास्ती दूध द्यायला सुरुवात करतात. कसं शक्य आहे? जसं एकादशी आली की बाजारात सगळी केळी एकदम पिकलेली असतात, पिकवली जातात. सणांच्या निमित्ताने या सगळ्याला मार्केट भरपूर मिळतं आणि म्हणून त्याचा बिझनेस सुरू केला जातोय. दूध हा नाशिवंत पदार्थ आहे. आज आणि उद्या 2च दिवस दूध टिकतं. ते फ्रीजमध्ये ठेवून पाश्चराईज करून मायनस टेम्परेचरमध्ये नेऊन त्याच्यातले जंतू तुम्ही मारू शकाल किंवा जंतू संसर्ग होऊ देणार नाही एवढी काळजी तुम्ही घेऊ शकाल. परंतु त्याच्यातला आम निर्माण होण्याची प्रवृत्ती ही आणखीन वाढत जाणार आहे. हे पर्युषित होत जातं. अनेक रात्री जेव्हा त्या दुधावरनं निघून जातात तेव्हा त्याच्यातले गुणधर्म हे सगळे बदलतात. हे सगळे कफाला वाढवणारे असतात, पाणी शरीरात साठवून ठेवणारे गुणधर्म असतात. आणि हे कफाला वाढवणारे गुणधर्म जे आहेत हे गडबड करणारे आहेत, प्रमेयाचे हेतू आहेत. प्रमेय हेतू कफकृच्च सर्वम अशा श्लोकाचा शेवट केलेला आहे. त्यामुळे हा कफकृच्चम हा जो शब्द आहे ह्या शब्दावर जर लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पयांसी म्हणजे अनेक प्राण्यांचं दूध आणि अनेक ठिकाणचं पाणी, ह्या दोन गोष्टी महा डेंजरस आहेत. आणखीन एक गंमत, वाघाचं पिल्लू मोठं झालं की ते वाघिणीचं दूध आयुष्यात परत कधीच पित नाही. गाईचं पिल्लू बछडा मोठा झाला, बैल झाला, तो आयुष्यात परत कधीच दूध पित नाही. मांजरीचं पिल्लू मोठं झालं परत मांजरीचं दूध कधीच पित नाही. आता त्याला घरात दुसरं दूध मिळत नाही म्हणून त्याला आपण गाईचं दूध घालतो. परंतु मांजरीचं दूध हे काही अन्न नाही आहे. मांजर हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे. कुत्रा हा मांसाहारी प्राणी आहे. त्यांना शाकाहारी अन्न चालत नाही. त्यांच्या शरीराची रचना शाकाहारासाठी नाही. तर निसर्गाने ज्यांना जसं बनवलंय तसंच अन्न त्यांनी खावं. जसं पोपट आहे तो झाडावरचा पिकलेला पेरूच खातो,
तो झाडावरनं पिकलेला पेरू खात असताना जर खाली पडला तर तो पोपट खाली आला आणि खालचा पेरू उचलून खाल्ला, असं कधीही होत नाही. ते काम पुढे कावळा करतो. मग ते किडलेलं, कुजलेलं, गटारातलं, उकिरड्यावरचं कावळा खातो. निसर्गाने ज्या प्राण्यांना जसं बनवलंय तसं जर त्यांनी अन्न घेतलं तर त्यांचं ते नुकसान करत नाही. माणूस हा त्याच कॅटेगरीमध्ये एक प्राणी आहे. माणसाने देखील जेव्हा त्याचं दूध बंद होतंय आणि तो पूर्णान्नावर यायला लागतोय, अन्य अन्नावर यायला लागतोय, तेव्हा दुधाला खरं तर विसरूनच जायचं. मग दूध स्वस्थवृत्तामध्ये सांगितलंय की रोग अवस्थेमध्ये सांगितलंय, हे त्या वैद्यानेच ठरवणं आवश्यक असतं. ती गाय कशी आहे, ती म्हैस कशी आहे, तिचा चारा कसा आहे, ती फिरणारी आहे की डाव्याला बांधून ठेवलेली आहे, ती कुठच्या कंपनीचं ते पेडिग्रासारखं, ते गाईचं सुद्धा हल्ली पेडिग्रा आलेलं असतं, त्याला सुग्रास म्हणतात. मग हे जर ते खाऊन मोठ्या झालेल्या असतील, साधं मला जे हवंय ते गवत उपटून खाणं, हा जर आनंद त्या गाईला मिळत नसेल, तर त्या गाईचं जे निर्माण झालेलं दूध असेल, भले ती गाय कितीही गावठी असू देत, त्या दुधात दोष राहणारच आहेत आणि हे सगळे दोष आपल्या शरीरात जाणार. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी काय करायचं? हो, तुम्ही सगळंच उलट सुलट सांगताय, हो आम्ही जगायचं तरी कसं, असा तुमचा ट्रोल मला असणार आहे. पाणी पण प्यायचं नाही, दूध पण प्यायचं नाही असं नाही म्हटलेलं, गरज आहे तेवढंच, पचेल तेवढंच, आवडेल तेवढंच, आणि आपल्या परंपरेमध्ये आहे तसंच घ्या, तरच तुम्हाला निरोगी राहता येईल. नाहीतर हे सगळं जग जे आहे हे तुम्हाला खायला बसलेलं आहे. तुम्ही जर त्याला नीट अभ्यास न करता जर खाल्लं तर ते सगळे पदार्थ तुम्हाला खाऊन टाकणार आहेत. सावध राहा.